नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 629वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. मी असं ऐकलं आहे की जीवनात एक दार बंद झालं की दुसरं दार उघडतं आणि म्हणून नेहमी आशेवरच जगायचं असतं. एकदा मी एक सेकंड हँड मोटार घ्यायचं ठरवलं. 40,000 म्हणजे वाटलं आपल्या आवाक्यातलंच ते असतं. मग लक्षात आलं तिचं एक दार बंद केलं की दुसरं आपोआप उघडतं आणि दुसरं बंद केलं की पहिलं आपोआप उघडतं. म्हणजे एक दार बंद केलं आणि दुसरं उघडलं तर ते नेहमीच काही फायद्याचं नसतं. मी असं ऐकलं आहे की जीवनात एक दार बंद झालं की दुसरं उघडतं आणि म्हणून नेहमी आशेवरच जगायचं असतं. एकदा मी एक सेकंड हँड मोटार घ्यायचं ठरवलं. 40,000 म्हणजे वाटलं की आपल्या ते आवाक्यातलंच असतं. मग लक्षात आलं तिचं एक दार बंद केलं की दुसरं आपोआप उघडतं आणि दुसरं बंद केलं की पहिलं आपोआप उघडतं. म्हणजे एक दार बंद झालं आणि दुसरं उघडलं की ते नेहमीच काही फायद्याचं नसतं. दुसरी रचना आहे. मी झाडांवर प्रेम केलं आणि मला झाडांची भाषा समजू लागली. एकदा वारा नसतानाही एक झाड गदा गदा हलू लागलं. मी त्याला विचारलं, अरे तुला काय झालं? वारं नसतानाही तुला गदा गदा हलायला काय झालं? झाड म्हणालं, हे तुला कळणं अवघड आहे. तुझ्या पाठीवरून कधी खार भराभर वर खाली गेली आहे आणि तुला गुदगुल्या झाल्या आहेत तरच तुला हे कळणं शक्य आहे. मी झाडांवर प्रेम केलं आणि मला झाडांची भाषा समजू लागली. एकदा वारा नसतानाही एक झाड गदा गदा हलू लागलं. मी त्याला विचारलं, अरे तुला काय झालं? वारं नसतानाही तुला गदा गदा हलायला काय झालं? झाड म्हणालं, हे तुला कळणं अवघड आहे. तुझ्या पाठीवरून कधी खार भराभर वर खाली गेली आहे आणि तुला गुदगुल्या झाल्या आहेत. असं झालं असलं तरच तुला हे कळणं शक्य आहे. तिसरी रचना आहे. श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 160वा भाग. जो ज्ञानी विवेकी असतो त्याचा आनंद स्वतःतच असतो. कुणीही काही केले तरी तो खुश स्वतःतच असतो. जो ज्ञानी विवेकी असतो त्याचा आनंद स्वतःतच असतो. कुणीही काही केले तरी तो खुश स्वतःतच असतो. तो झोपतो, चालतो किंवा बसतो, उभा राहतो. त्याने काहीही केले तरी आनंद त्याचा स्वतःतच असतो. तो झोपतो, चालतो किंवा बसतो, उभा राहतो. त्याने काही केले तरी आनंद स्वतःतच असतो. जगात काहीही झाले तरी त्यापासून स्वतंत्र असतो. राग नाही, प्रेम नाही, तो तसाच खुशीत असतो. जगात काहीही झाले तरी त्यापासून स्वतंत्र असतो. राग नाही, प्रेम नाही, तो तसाच खुशीत असतो. मनाच्या शुद्ध विचारामध्ये बदल होत नसतो. काहीही घडले तरी तो विचलित होत नसतो. मनाच्या शुद्ध विचारामध्ये बदल होत नसतो. काहीही घडले तरी तो विचलित होत नसतो. वेळ काय करतो काय, कुठेही तो जातो काय.
चांगले वाईट तोटा फायदा यांनी फरक पडत नसतो. वेळ काय करतो काय, कुठेही तो जातो काय. चांगले वाईट तोटा फायदा यांनी फरक पडत नसतो. बोलतो वा ध्यान करतो, स्वस्थ बसतो काम करतो, पण उपयोग होत नाही, फरक पडत नसतो. बोलतो वा ध्यान करतो, स्वस्थ बसतो काम करतो, पण उपयोग होत नाही, फरक पडत नसतो. तीर्थाटन करतो, घरीच बसतो, किंवा कधी आसनस्थ होतो, लोक आवडत नाही, फरक पडत नसतो. तीर्थाटन करतो, घरीच बसतो, किंवा कधी आसनस्थ होतो, लोक आवडत नाही, फरक पडत नसतो. नियम पाळत नाही, समाजास पटत नाही, काहीही केले तरी फरक पडत नाही. नियम पाळत नाही, समाजास पटत नाही, काहीही केले तरी फरक पडत नाही. हे काय आहे, कसे आहे, उपयोग काय आहे. रंगीत आहे, मोडके आहे, फरक पडत नाही. हे काय आहे, कसे आहे, उपयोग काय आहे. रंगीत आहे, मोडके आहे, फरक पडत नाही. ज्ञान झाले तर कशानेही काही होत नाही. ज्ञानी फक्त साक्षी, त्याला काहीच होत नाही. ज्ञान झाले तर कशानेही काही होत नाही. ज्ञानी फक्त साक्षी, त्याला काहीही होत नाही.